मगाशी लिहून दिलेलं करेक्टर, बरोबर. करेक्टर म्हणजे काय, एक तर लाईट ऑरेंज, एक तर डार्क ऑरेंज, बरोबर. आता माझ्या स्किनला आणि हिच्या स्किनला मला इथं डार्कनेस आहे का, मग माझे काय प्रॉब्लेम झाले, लाईट प्रॉब्लेम. पण हिचे काय प्रॉब्लेम आहे, जर मी हिला इथे तिचा ब्लॅक आहे, इथे ब्लॅक आहे, तिला लाईट ऑरेंज वापरला तर ते ब्लॅकनेस दिसून येणार, बरोबर. डार्क ऑरेंज वापरला तर दिसून येणार का, नाही, हाईड होणार तिचं. मग मी तिला लाईट वापरणार की डार्क वापरणार, डार्क वापरणार. मग मी डार्क कुठे कुठे वापरणार, टॅनिंग कुठे कुठे असतो, फोरहेड, अंडर आय, मंकी माउथ अँड नोज कॉर्नर, ओके. आणि चिन, जर चिनला तर तिच्या चिनला इथे आहे, मग मी तिला काय वापरणार, डार्क. आता येऊया न्यूट्रलायझर. न्यूट्रलायझर म्हणजे ह्या दोघांचा मिक्सचर, एक लाईटचा एक ऑरेंजचा. बघा याच्यामध्ये ब्राऊन टोन आहे आणि ऑरेंजपणा पण आहे. करेक्टर, दिस कम्स इन बेसिक, दिस कम्स इन ऍडव्हान्स. पण हा मार्केट मधनं गेला आहे. लोक आता काय वापरतात, न्यूट्रलायझर. मग मी डायरेक्ट अक्षदाला काय वापरणार, मग मी करेक्शन करणार का, करेक्टर ऑरेंज करेक्टर, आणि तो लाईट करेक्टर गेला मार्केट मधनं. आता काय आलेलं आहे, न्यूट्रलायझर. मग मी अक्षदाला न्यूट्रलायझर कुठे कुठे करणार, जिथे प्रॉब्लेम्स आहेत, जिथे टॅनिंग आहे. त्याला मी स्टुडंट कडनं ऐकलंय की मॅम क्रायलॉनचा फिक्सर मारल्यानंतर मेकअप खूप ड्राय होतो, मेकअप खूप फाटतो. तर ह्याचं सायंटिफिक रिझन आहे की तुम्ही जेव्हा फिक्सर मारता, जर तुम्ही हा ड्राय स्किनला तुम्ही जर मारलात तर मेकअप अजून ड्राय होऊ शकतो. तर हा ऑल स्किन टाईप आहे, पण ह्याची टेक्निक आहे की कशा पद्धतीने मारायचंय. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर सगळ्यात पहिला तुम्हाला शेक करायचंय. शेक केल्यानंतर क्लायंटला आईज क्लोज करायला सांगायचंय. आईज क्लोज केल्यानंतर क्लायंटला थोडं ब्रीथ करायला सांगायचंय, कारण ह्याच्यामध्ये अल्कोहोल आहे. अल्कोहोल तुमच्या मेकअपला अजून ड्राय करू शकतो. तर सगळ्यात पहिला ड्राय आईज क्लोज केलं, शेक केलं, एअर मध्ये मारला. मारताना स्ट्रेट लुक ऑन युअर राईट, स्ट्रेट ऑन युअर लेफ्ट, अशा पद्धतीने मारायचे. आणि क्लायंटला थोडं ब्रीथ करून इनहेल करायचंय, ओपन युअर आईज अँड एक्झेल. अशा पद्धतीने तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहील, ड्रॅग प्रूफ होईल, स्टॉर्म प्रूफ होईल आणि मेकअप तुमचा 12 आवर्स लास्टिंग होईल. सो ही ट्रिक तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करा आणि नक्की रील तुमच्या फ्रेंड सर्कलला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही क्रायलॉनचं नॉलेज भेटेल. आणि असंच ट्रिक्स अँड टेक्निक्ससाठी नक्की मला फॉलो करा आणि बरंच मी तुमच्यासाठी खूप छान छान अशा ट्रिक्स घेऊन येईन. सो थँक्यू सो मच.